मित्रहो नमस्कार। आज 15 फेब्रुवारी देवगड विधानसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा विधानसभेत आमदार म्हणून निवडून जाणाऱ्या स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांचा आज जन्मदिन। 15 फेब्रुवारी 1925ला स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांचा जन्म जामसंडे वळकुवाडी येथे झाला। पांढरा शुभ्र सदरा व धोतर अशा साध्या वेशातील पोशाख, पराकुटीची साधी राहणी, संयमी पण ठाम वक्तृत्व शैली आणि वडिलकीची नाळ जपणारी व्यक्ती अशी आप्पांची वैशिष्ट्ये सांगता येतील। 80च्या दशकात महाराष्ट्राच्या विधानसभेत देवगडचे नेतृत्व करणारा एक ध्येयवेडा चेहरा म्हणजे आप्पासाहेब गोगटे। आपल्या 4 वेळच्या आमदारकीच्या काळात आप्पासाहेबांनी देवगड मतदारसंघातील हजारो विकास कामे केली। त्यातील ठळक कामांचा नामोल्लेख करणे क्रमप्राप्त ठरेल। सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांवर महाराष्ट्र शासनाने 36,000वरील उत्पन्नावर 50% कर बसवला होता। आप्पासाहेबांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हा कर महाराष्ट्र शासनाने 1986ला रद्द केला। देवगड प्रादेशिक नळपाणी योजनेची पाणीपट्टी ग्रामीण दराने व्हावी यासाठी शासनाला आप्पासाहेबांनी उपोषणाचा इशारा देताच काही दिवसातच हा पाणी प्रश्न मार्गी लागला। विजयदुर्ग नळपाणी योजना, पाळेकरवाडी पाणी समस्या, कणकवली तालुक्यातील वाहिंगणी कुरंगवणे गावातील पाणी प्रश्न कायमचा टँकर मुक्त केला। किनारपट्टी भागातील बंधारे आजही आप्पांच्या कार्याची साक्ष देत उभे आहेत। रोजगार हमी योजना, गाव तेथे एसटी, वीज ह्या शासन योजना आप्पांनी आपल्या मतदारसंघात यशस्वी केल्या। देवगड तालुक्यातील पोंभुर्ले, मुटाट, खारेपाटण, चिंचवली, बेर्ले, शेरपे, शिडवणे, खुडीपाट, सौंदाळे, वाघोटण, घडीतामाणे, फणसगाव, धारंबा, हिंदळे, फणसे, पडवणे तर मालवण तालुक्यातील श्रावण, वायंगणी, बांदिवडे, पाणलोस, रामगड, गोठणे, तोंडवळी व तळाशील अशा अनेक गावातील कच्चे रस्ते पक्के केल्याने त्या मार्गावर गाड्या दिमाखात धावताना दिसतात। राजकीय कारकीर्दीबरोबरच आप्पासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान शब्दातीत आहे। ऋषितुल्य माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांचे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न होत आहे। स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे यांच्या कस्तुरी कृतींना व कस्तुरी स्मृतींना विनम्र अभिवादन।